नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. कसे आहात सगळे? मजेत ना? तर तुम्हाला माहिती असेल की आपल्याला खूप दिवस झाले आपण मोठा ब्लॉगच बनवला नाही आहे, कारण की एवढे दिवस आपले पेपर चालू होते, त्यामुळे आपल्याला ब्लॉग बनवता आला नाही. आणि आता ब्लॉग बनवायचा आहे तर मला कंटेंट भेटत नाही आहे, कारण की कॉलेजला सुट्ट्या लागल्या आहे, सगळे मित्र गावाला गेले, मी इथे एकटाच आहे आता आणि घरी बसल्या बसल्या काही कंटेंट भेटणार नाही. मग मी काय विचार केला की आज आपण आहे ना स्वतः कंटेंट बनवू. तर त्यामध्ये आपण काय करायचं ट्राय करणार आहे, आपल्या स्वतःमधली एखादी खूबी सापडण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे अशी कला जी आपल्यामध्ये आहे पण आपल्याला माहिती नाही आहे, अशी एखादी कला सापडायचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्हाला माहितीच असेल मला तबला आणि पखवाज वाजवता येतो. म्हणजे तबल्यामध्ये माझी विशारद प्रथम झालेली आहे 6 परीक्षा. आता मला विशारद पूर्ण द्यायची आहे, पण सध्या टाईम मॅनेज होत नसल्यामुळं मी क्लास बंद केला आहे. आणि पखवाज मी म्हणजे बऱ्यापैकी वाजवतो. भजनामध्ये मी वाजवलेलं आहे पखवाजचे पण 1-2 एक्झाम झालेले आहेत माझ्या. हार्मोनियम पण ठीकठाक वाजवत होते, म्हणजे सारे सरगम वगैरे वाजवता येतात. आणि हार्मोनियमची पण मी एखादी 1 किंवा 2 एक्झाम दिलेल्या आहेत असं वाटतं मला. तर आज आपण काय करू, आमच्या घरामध्ये हार्मोनियम आहे, बासुरी आहे. डान्सचं तर त्याला काय लागणार नाही डान्सला. आज हार्मोनियम वाजवायचं ट्राय करू, बासुरी वाजवायचं ट्राय करू, डान्स करून बघू आणि गाणे म्हणून बघू आणि बघू आपल्यामध्ये काही खूबी सापडते का आपल्याला. चला बघूयात आजचा ब्लॉग कसा बनतो. डान्स करून पाहू. आता डान्स तर मी आतापर्यंत कधी केलेला नाही आहे, म्हणजे करायचो पण लहानपणी करत तो. लहानपणी खूपदा डान्स केलेला आहे मी, पण आता विसरून गेलो समजा डान्स करणंच. तर आपण काय करू, पहिले एखादं चांगलं गाणं सिलेक्ट करू आणि मग त्याच्यावरती स्टेप 2-3 स्टेप बसू आणि मग ट्राय करून बघू आपल्याला जमतं का नाही. तर आता आपण पहिले काय करू, आपला लॅपटॉप चालू करू, लॅपटॉपमध्ये गाणे लावू. आपला लॅपटॉप चालू झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये लावू मस्त छान छान गाणी. गाणं कोणतं बघायचं, गाणं एक काम करू आपण चाशनी सॉन्ग भारी वाटतं का ऐकायला पण, आणि त्याच्यावर स्टेप पण जरा सोपं राहतील. तर आपण बघूया चाशनी सॉन्गवर कसं वाटतं. तर बघू आपण पहिली स्टेप कशी आहे. अरे बापरे, बघितलं का डान्स, आपल्याला काय जमणार आहे असं डान्स करायला. तर काय वाटतं तुम्हाला, जमन का नाही? आपण ट्राय तर करून बघू जमलंच पाहिजे. आपल्याकडून नाही होणार डान्स, ती स्टेप बघा ना तुम्ही, स्टेप इथं हे काय जमणार आहे आपल्याला, असं शक्य आहे का? असं जिरली आमची, नाही बनवायचं आम्हाला ब्लॉग, आपल्याकडून नाही होऊ शकत. असं करायला जमतं आपल्याला, फक्त आम्हाला डीजेवरती नाचायला जमतं, फक्त असं नाचायला आम्हाला जमत नाही. ही खूबी तर नाही आपल्यामध्ये, नाही आहे. आपण आता बुटं घालून डान्स करणार आहे, कारण की या फरशीवर जमत नाही, म्हणून मी बुटं घालतो, मग आपण स्टेप ट्राय करून बघू. पण आज डान्स करायचा, तर घातले खूप फॉर्ममध्ये, पण आता डान्स जमला पाहिजे आपल्याला, नाही तर नुसतं बुटं घालून उड्या मारायची कामं नको, खालचे लोक येते ना आडत. आपण ना तोबा ट्राय करू, तोबाची स्टेप ट्राय करू आपण. थोड़ा साफ जानी लगदा है राता खुद बड़ी लंबी नहीं रखी है मुट्टे यार ने हा देखदा परादा नहीं हो देखदा परादा फिकर तो लगदी हां तेनू क्यों ना दिखा तेरे तो की परस तू पेरिस तो मंगाया वैलेंटिनो हां तोबा तेरा ताने हा देखदा परादा नहीं हो देखदा परादा तो लगदी लटीनो एक बारी दस दो जी इन्नी क्यों शकीनो कल ही तू इटली तो आई मर जानी ते तेरे देख ही लिखा हुसन तेरा तौबा जमन नहीं आपल्याला फिकर तो लगदी लटीनो एक बारी दस दो जी इन्नी क्यों शकीनो कल ही तू आई मर हुसन तेरा तौबा कुठं व्हायची काम आहे, खूबी नाही आपल्याला.
डान्सची खूबी तर नाहीच आहे, बिलकुल नाही, 0% 0. शिकलो आपण डान्स. हां परत जमलं डान्स. तर ज्या प्रकारे डान्स केलाय आपण आत्ता, तर आपण विक्की कौशलला मागं सोडलेलं की असं एका झटक्यात मागं सोडलं आपण विक्की कौशलला. आपल्यासमोर आता कोणताच डान्सर टिकणार नाही, कोणी बी उद्या आता आपल्यासमोर टिकणार नाही आहे. तर आता डान्सरला मागं टाकलं आपण, आता आपल्याला मागं टाकायचं सिंगरला. ते अजून ते अरिजित सिंग, ते कोणी असू दे आता, सिंगर रहमान हसमी बिस्मी कोणी असू दे, आता कोणालाच आपल्यासमोर टिकू द्यायचं नाही आहे. तर आता डान्सर मागं टाकले, आता सिंगर मागं टाकायचं, मोर्चा काढू आपण. तर चला गाणे म्हणूयात आता. चाशनी सॉन्ग आपण पहिले म्हणू, मग त्यानंतर तू चाहिए ते बी एक गाणं भारी ते म्हणू, किंवा मग तुमचेही ते वाले होते, दोघांपैकी एक म्हणू. तर पहिले आपण चाशनी सॉन्गचं कारोके सर्च मारू, आणि मग त्यानंतर तू चाहिए हे 2 गाणे म्हणू. मग बघू आपण अरिजित सिंगला मागं सोडतो का नाही. बघा आता तुमचा भाऊ अरिजित सिंगला मागं सोडतो. तर सगळ्यात पहिले आपण सर्च मारून घेऊ चाशनी सॉन्ग. अरे स्पेलिंग चुकली का? हो कारोके. हां तर आलंय बघा चाशनी सॉन्गचं कारोके. वाह किती भारी वाटतं बघ गाणं, ऐकायलाच एकदम भारी वाटतं गाणं. मोहब्बतों का मोल दे, नींदों में मेरी ख्वाब का जरा सा मीठा बोल दे. भारी गाणे, एकदम भारी गाणे. आपण आता याचं कारोके सेट करू. मोहब्बतों का मोल दे, नींदों में मेरी ख्वाब का जरा सा मीठा बोल दे. इसके दी चाशनी, तो मिट्टी मिट्टी चाशनी, मैं ना मांगूंगा तेरी, मैं ना मांगू चांदनी, मेरे जीने में तुझसे हो इसके दी चाशनी. जमलं गाईस, आपल्याला खूप भारी गाणं जमलंय. आता आपण अरिजित सिंग सगळ्यांना मागे टाकून दिले. अरिजित सिंग पण आपल्यासमोर फेक आहे. आता मला डायरेक्ट पिक्चरचे कॉन्टॅक्ट देणार आहे. फक्त हा व्हिडिओ आहे ना, ती सिरीज आल्यापर्यंत जायला पाहिजे ना, आपल्याला सगळे कॉन्टॅक्ट भेटणार आहे डायरेक्ट गाण्याचे. आता मी शिक्षण घेणं सोडून देणार आहे. मी डायरेक्ट आता सिंगर बनणार आहे, सिंगर आणि डान्सर. दिवसभर डान्स करायचा, रात्री गाणे म्हणायचे, बस आईचे जातात. हां चायला माझं करिअर सेट आहे. मी आता डायरेक्ट सिंगर आणि डान्सरच बनणार आहे. ते बी ऑलराऊंडर सिंगर आणि डान्सर. जे म्हणशाल ते गाणं, जसं म्हणशाल तसा डान्स, सगळे येतं आपल्याला. आता टेन्शनच नाही. ब्लॉगिंगवर सोडून देणार मी, असं तुम्हाला वाटतं? नाही, ब्लॉगिंग चालू राहणार, पण मी सिंगर आणि डान्सर बनणार आहे. आता अरिजित सिंग आपली लेवल मॅच करू शकतो का नाही आपल्याला पाहिजे. तर आता मी थांबा आपलं ओरिजिनल गाणं लावतो. नाही, गाणं अरिजित सिंगचं नाही ना, गाणं कोणी म्हटलेलं आहे? जाऊ द्या, गाणं ज्याने बी म्हटलेलं असं ना, आपल्याला अरिजित सिंग आवडतो, आपण अरिजित सिंगसोबत मॅच होतो का नाही खूप. बघू शाम से हुई ना तो से बात भी, बिना में तेरी बेवजह हुआ हूँ देखो आज भी. करूँ मैं ये गुजारिश, मोहब्बतों का मोल दे, नींदों में मेरी ख्वाब सा जरा सा मीठा घोल दे. तू बन जा तू मेरी, तू बन जा तू मेरी, तू बन जा तू मेरी, इश्के दी चाशनी, ओ मिट्टी मिट्टी चाशनी. आपण म्हणजे खूप टॉपचे सिंगर बनणार आहे. टेन्शन नका घेऊ. आता 1-2 महिन्यात बघा कशी गाणी काढतो मी. तर आपण पहिले बघू हे गाण्याचं सिंगर कोण आहे.
मला वाटतं अरिजित सिंग आहे, पण अरिजित सिंग नाही आहे. अभिजित श्रीवास्तवा सर, तुम्ही खूप भारी गाणं म्हणतात. तुमच्यापर्यंत माझा व्हिडिओ पोचणार नाही मला माहिती आहे, पण जाऊ द्या, म्हटलं पोचलं तर पोचलं, चांगली गोष्ट आहे. खूप छान गाणं म्हटले सर तुम्ही. बिग फॅन सर, बिग फॅन. पण मी तुम्हाला टक्कर द्यायला लवकरच येणार आहे, टेन्शन नका घेऊ. म्युझिक काय म्हणतात त्याला, इंडस्ट्री आता माझ्या नावाने ओळखले जाणार आहे. आपण डान्स पण केला, आपण आता म्युझिक पण म्हटलं. आता माझी इच्छा होती तबला आणि हार्मोनियम वाजून दाखवायचं, पण मी जस्ट चेक केलं तर तबला आपला फुटलेला आहे, खराब झालं तबला, तो वाजणारच नाही. वाजवला तर ते डब्यावाने आवाज येईल, म्हणून तबला वाजवण्यात तर फायदा नाही आहे. आणि हार्मोनियम मी वाजवली असती, पण मग ते एवढं खास जमत नाही आपल्याला. तर तुम्हाला आपलं गाणं, आपला डान्स कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि हां, सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा. आता आपण भेटूया लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. पुढचा म्हणजे सांगता येणार नाही कधी भेटू, पण लवकरच भेटू एवढी गॅरंटी देतो. आणि हां, असायचं असेल तर कमेंटमध्ये हसा, नाही तर हसू नका. चला भेटूयात लवकरच. टाटा, बाय बाय, जय महाराष्ट्र.